नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाची लेखी परीक्षा झाली. डिसेंबरमध्ये जाहिरात आली होती. 26 एप्रिल 2026 रोजी लेखी परीक्षा झाली. नंतर त्याची फर्स्ट ॲन्सर की आली आणि खूप प्रतीक्षेनंतर काल सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध झालेली आहे. मग आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की कट ऑफ किती लागेल. तर आता या ठिकाणी लक्षात ठेवा, जी पहिली शिफ्ट होती ना, अतिशय सोपे प्रश्न होते आणि सगळं जी-केच होतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना ती सोपी गेली. दुसरी शिफ्ट पण काही अवघड नव्हती, पण पहिल्या शिफ्टपेक्षा तिची काठिण्य पातळी निश्चितच अवघड होती. थोडी अवघड होती आणि त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्तेचे प्रश्न होते. त्यामुळं काही जणांना वेळेचा पण प्रॉब्लेम आलेला असू शकतो. त्यामुळं या दोन्ही पेपरचा जर विचार केला तर त्यांनी दोन्हीची काठिण्य पातळी समान ठेवणं आवश्यक होतं. परंतु त्यांनी काठिण्य पातळी वेगवेगळी ठेवलेली आहे. मग आता प्रश्न पडतो की कट ऑफ कितीचा लागेल, तर ते मी सांगणारच आहे तुम्हाला. पण त्याच्या आधी सांगतो की जे फर्स्ट शिफ्टचे विद्यार्थी आहेत ना, त्यांना डेफिनेटली या ठिकाणी फायदेशीर आहे किंवा त्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स हे सेकंड शिफ्टपेक्षा डेफिनेटली जास्त आहेत. बरेच जण असे आहेत की आउट ऑफ 29ला 29सुद्धा मार्क्स घेणारे भरपूर विद्यार्थी आहेत. तर आपण ते सगळी माहिती पाहूयात, कट ऑफची माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. यामधनं लिपिक व शिपाई दोन्हीची तुमची तयारी प्रॉपर होणार आहे आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि जाहिरात यायची तेव्हा येईल, पण तुम्ही आत्तापासून जर तयारी केली तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आपण कट ऑफची माहिती पाहणार आहोत. तर आता कट ऑफची माहिती जर तुम्हाला सांगायची झाली तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जो सेफ स्कोअर आहे म्हणजे अंदाज असा आहे की 25चा कट ऑफ लागेल. त्याच्यामध्ये नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठाचा जो कट ऑफ आहे शिपाई पदासाठी, तो तर 25च जाईल डेफिनेटली. आणि मुंबई उच्च न्यायालयाचा जो कट ऑफ आहे तो 22पर्यंत खाली येऊ शकतो किंवा 23-24 लागू शकतो, पण एक 22 गृहीत धरून चला. तर मुंबई उच्च न्यायालयाचा जो कट ऑफ आहे तो 22 व त्यापेक्षा जास्त गुण ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांनी होप्स ठेवा. पुढची जी स्वच्छता व सापडलेता चाचणी त्यासाठी. आणि औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना जर 25 किंवा त्यापेक्षा जास्त जर गुण असतील तर त्यांनी म्हणजे 100% त्यांचं पुढे जे स्वच्छता व सापडलेता चाचणी आहे त्यासाठी त्यांचं निवड होणारच आहे. तर अशा पद्धतीनं कट ऑफ लागू शकतो आणि मुंबईचा कट ऑफ खाली का आलेला आहे तर तिथं जागा जास्त आहेत त्यामुळे. तर ज्यांचं म्हणजे मुंबईसाठी 22 आणि औरंगाबाद व नागपूरसाठी 25 असा कट ऑफ लागेल असा माझा स्वतःचा अंदाज आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.